एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसकडून राज्यातील लोकसभेचे 7 उमेदवार जाहीर झालेत। पुण्यातून धंगेकर, कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली, तर प्रणिती शिंदे यांना सोलापुरातून तिकीट देण्यात आलंय। दरम्यान महाराष्ट्रातल्या कोणत्या जागांवर कोणते उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेत पाहूया। सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी। अमरावतीमधून बळवंत वानखेडे, लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण। दरम्यान आता कोणत्या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत निश्चित झाली आहे पाहूया। मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार आहेत पुणे लोकसभेसाठी, तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत। लातूर लोकसभेमध्ये सुधाकर शृंगारे हे भाजपचे उमेदवार आहेत, तर डॉक्टर शिवाजीराव काळगे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। नांदेड लोकसभेमध्ये प्रतापराव चिखलीकर भाजपचे उमेदवार आहेत, तर वसंत चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। नंदुरबार लोकसभेत हिना गावित या भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी हे उमेदवार आहेत। पक्षश्रेष्ठींची मनापासून आभार। मला ही जबाबदारी दिली आहे आणि आता ती पार पाडायची आहे। एकंदरीत लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांमध्ये आपण काही दिवसापासून चालू केले गावोगावी लोकांचा एक रोष दिसून येतोय, कारण का ज्या पद्धतीत 10 वर्षात भाजपनी लोकांसोबत विश्वासघात केला आणि लोकांची फसवणूक केली आहे, आता लोकांनी मला असं ठरवलं आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची आणि एकंदरीत देशभरात इंडिया अलायन्सच्या खासदारांची संख्या नक्कीच वाढताना दिसेल। मी काँग्रेस पक्षाच्या सर्वांचे आभार मानतो। कालपर्यंत सर्वजण उमेदवारी मागत होते, आज ती उमेदवारी स्पर्धेतून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली। आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन काम करणार आहोत। पुढे भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं होतं, प्रचार त्यांचा ऑलरेडी सुरू झालेला आहे। तुमच्या पुढे काय आव्हान असणार? मी गेली 25-30 वर्ष लोकांमध्ये आणि जनता ही माझ्या पाठीशी उभा राहिली, हा माझा विश्वास आहे। उमेदवारी जाहीर झाल्याचा अतिशय आनंद आहेच, त्याबरोबरच मी काँग्रेस पक्षाचा अतिशय आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून ही लोकसभेची उमेदवारी दिली। काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा जो जिल्हा आहे हा तसाच प्रबळ आहे आणि संपूर्ण काँग्रेसची मंडळी जी आहे आतापर्यंत जनतेकडे जाऊन आलेली आहे, त्यामुळे जनतेत पूर्ण लोकसभेची आमची तयारी झालेली आहे। सर्वप्रथम मी काँग्रेस नेतृत्वाचे धन्यवाद देऊ इच्छितो। काँग्रेस कार्यकर्ते आणि लोकल काँग्रेस नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी नक्कीच त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, काँग्रेसने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो सार्थ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो की तो नक्कीच पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन। शेतकऱ्याचे प्रश्न इथले प्रचंड आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रचंड आहेत, बेरोजगारीचे प्रश्न प्रचंड आहेत, तर या सगळ्या प्रश्नावर काम करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, एवढी ग्वाही मी या निमित्तानं देऊ इच्छितो।